शक्ती आणि किशोर अशी सलामीची जोडी. शक्तीला शक्ती दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शक्ती आणि भरत आहे अशी सलामीची जोडी. तर पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येईल गोलंदाज जगदीश पाटील. पहिलं पॉवर प्लेचे षटक, पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होताना जगदीश. चांगली टक्कर, चांगली झुंज होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या दोन संघांमध्ये. दुसरा दिवस बघूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार. कालचा दिवस अधिराज्य कालच्या दिवसावर गाजवलं. वीर तानाजी दापोडे या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. जबरदस्त कामगिरी या संघाची आपण बघितली. क्षेत्ररक्षणाची रचना आपण जर बघितली, एसटी रक्षक एसटीपासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला, एक पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक कव्हरला, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक मिड ऑफला. हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण. ऑन साईडवर जर नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आहे, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला. असे क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह रचण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू, हो बॅटची कडा, चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्यात हा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप सुंदर चेंडू टाकला होता जगदीश याने. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर जगदीश. छोटासा रनअप. शेवटच्या मोमेंट्सला लेट कटचा फटका खेळलेला आहे. क्रिकेटमधील नाजूक फटका ज्याला संबोधला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटला चांगली क्षेत्ररक्षण झालेलं. डीपमध्ये वेल होती. शक्ती याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. ऑफ द मार्क शक्ती. पुन्हा एकदा तयार होईल जगदीश पाटील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडू टर्न केलेला. चेंडू अतिशय वेगाने चालला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. गुड शॉट. खूप चांगला फटका भरतच्या बॅट मधून आपण बघितला. चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 5. चौकारांशी खाते उघड करताना भरत. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवरचा. जसा चेंडू बॅट मधून निघाला कुठल्याही क्षेत्ररक्षकाला हलण्याची देखील संधी नव्हती आणि स्क्वेअर लेग सीमारेषेला भेदून गेला. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुन्हा एकदा जगदीश तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. उंच पुरासा बॅटर भरत सामना करेल. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफस्टॉमा चेंडू टाकला होता. एक धाव धावपलकावर अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना 6. पुन्हा एकदा जगदीश. छोटासा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. जागेवरूनच अजून एक व्हाईट बॉल. लगातारचा हा दुसरा वाईट. स्क्वेअर गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर वाईट आणि 5व्या चेंडूवर वाईट. पुल केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. खूप सुंदर झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय भरतच्या रूपामध्ये. पहिला झटका ज्या अनुमान सरवलेला. पहिले यश मिळून देते आपल्या संघाला गोलंदाज जगदीशने पहिली सफलता मिळवून दिलेली आहे. तर अशा प्रकारे पाहतो आपण भरतने फक्त आपल्या संघासाठी 4 धावांचे योगदान दिलेले आहे. 7 या धावसंख्येवर पहिला झटका ज्या अनुमान सरवलेला. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी विलास. जाडजूड शरीरयष्टीचा धडधाकड बॅटर विलास आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. तयार होईल पुन्हा एकदा जगदीश बॉलिंग मार्कवर.
राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं पण त्याच्याकडून चूक झाली आणि चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. विलासच्या बॅट मधून एक दणदणीत चौकार आलेला आहे. चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 11. संधी होती गडी बाद करण्याची, ती दवडली. झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. पुढचा चेंडू जगदीश याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लॉग हिट केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. अनदर गुड शॉट, 4 रन्स. या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 15. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावर एक गडी बाद 15. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट मिळत असताना आपण पाहतोय जानमन सरवलीला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. थँक्स, धन्यवाद जेवण. आणि बॅक टू नाव क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये एक जवळ सामना प्रेक्षकांच्या भेटेल. एका बाजूला जनमान सरवली, विपक्ष सचिन स्पोर्ट पुणे. 2 मातबर संघ आजच्या स्पर्धेतील पहिल्या स्केलमधून अंतिम सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जनमान सरवली. अद्ययावत स्थिती पाहतोय. संघाची पहिली ओव्हर संपलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 बाद 15. बाद झालेला फलंदाज भरत पाटील. स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान चषक 2026 आलेल्या सर्व पाहुण्यांचे व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. स्वर्गीय रतन सेठ यांच्या नावाने या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहतोय. भिवंडी मनपाचे विद्यमान महापौर सन्माननीय नारायणजी चौधरी साहेब यांची जी आहे देन, संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ज्यांनी उचललेली आहे ते भिवंडी मनपाचे विद्यमान महापौर सन्माननीय नारायणजी चौधरी साहेब आणि विकी चौधरी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं गोलंदाज येतोय रुपेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. एक चमत्कारी गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो त्यातला हाच गोलंदाज. मॅजिकल षटक नेहमी घेतालाच असतोय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन करणारा गोलंदाज. हलक्यात पडूनचा रनअप, राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. स्ट्राईक रोटेटकडे संधी. शक्ती याला शक्ती एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. बघा या स्पर्धेची एक संकल्पना देखील उत्तम दर्जाची. गेली कित्येक वर्षे आपण या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन करतोय. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक स्नेही संघाची जेवणाची देखील उत्तम सोय आयोजकांच्या वतीने केली जाते. वराल देवीनी 40+ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. रुपेश ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. हलक्यात चेंडू थोडंसं स्वीप केला. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, यस, 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नामधून तिसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. 1 बाद 17. ओव्हर क्रमांक दुसरं. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज येतोय रुपेश. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर एकंदरीत जेवण या मैदानाचं अपडेट पाहिलं तर तालुका क्रिकेटमध्ये सर्वात उत्तम दर्जाची क्रीडानगरी, हिरवीगार, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं गाव आणि आमच्या गावाशेजारी असलेलं सुशोभित असं मैदान, अतिशय भव्य आणि दिव्य असं चांगलं उत्तम दर्जाचं मैदान. आजच्या दिवसामधून प्रत्येक संघाला जेवणाची देखील उत्तम दर्जाची सोय, व्हेज अशा पद्धतीचं जेवण आज या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्या स्नेह भोजनाचा प्रत्येक संघाने
संघाचा समर्थक असेल, प्रेक्षक असेल, त्यांनी देखील लाभ घ्यावा. बघा, हा सामना संपल्यानंतर प्रत्येक संघाला एक विशेष सूचना केली जाते की कमीत कमी अर्धा ते पाऊण तास ही स्पर्धा बंद राहील. हा सामना संपल्यानंतर अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास देखील आपण थोडंसं ब्रेक घेणार आहोत, कारण की उष्माघात, उन्हाचा त्रास थोडासा जास्त आहे. या अनुषंगानं यानंतर आपण थोडंसं रेस्ट करू. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो रवी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा. वराल देवी न्यू 40+ यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग 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 इव्हेंट, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रुपेश. षटक क्रमांक दुसरा संपतो 2 षटकांची ती धावसंख्या होते ती 19. 2 बाद 19. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला 8.50ची सरासरी, 9.50ची सरासरी. ओव्हर क्रमांक दुसऱ्याचं अपडेट आपण पाहिलं तर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी रुपेशाची आपण पाहिली. कारण त्याच्या गोलंदाजीचं अपडेट पाहिलं तर धावा दिल्या फक्त आणि फक्त 4. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय अविनाश, एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज. अविनाश येतोय. स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील चालू आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे की या स्नेहभोजनाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. स्वादिष्ट आणि रुचकर आणि चविष्ट जेवण आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जात आहे. फुल्यांचा चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आणि फलंदाज शक्ती याला. क्लिंग बोल्ड, दांडी गोल, योटी, फलंदाज बाद. रुचकर आणि चविष्ट जेवण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. रुचकर आणि चविष्ट जेवण दिलीप. स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातंय. किशोर चौधरी संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू ॲक्शन मध्ये दिसत नाहीये. जनमान सर्विल संघाचा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणि पहिल्या चेंडूमधून अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचं गोलंदाजी प्रत्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज अविनाश. पहिल्या चेंडूवर एक महत्त्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या नावाने या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहतोय, स्वर्गीय रतन सेठ चौधरी यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं कटआउट बॅनर. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडं प्लेसमेंट फार गरजेचं असतं. चेंडूला मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. आता मात्र डिफेन्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग एंड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये साजेशी कामगिरी किंवा नावाला साजेशी कामगिरी जनमान सर्वली संघाच्या माध्यमातून केली जात नाहीये. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, स्विंग एंड मिस, बीट होतो फलंदाज आणि चेंडू मात्र इष्टानं भेटतोय. फलंदाज त्रिफळीचित बाद. नावाला साजेशी कामगिरी दिलीप हा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे.
आज पिंटू देखील संघामध्ये दिसत नाहीये. संघातील महत्वाचा फलंदाज पिंटू, संतोष पाटील हे देखील इन ॲक्शन मध्ये दिसत नाहीयेत. न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानाच्या मध्ये बिंदास. एक दोन किती धावा कंप्लीट? 2 धावा कंप्लीट. पंचांचा लेग बाईचा इशारा. 2 धावेचा निर्वाळा. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 21-21. लॉस ऑफ 4 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या 4 बाद. 21. पुलेंचा चेंडू दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. पंचांना हलकासा प्रश्न विचारला, मात्र पंच संमत नाही आहे. खऱ्या अर्थानं अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास थोडासा कमी. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक तिसरा संपता 3 षटकांच्या अंती. संघ आपण थोडासा बॅकवर्डला पाहतो. सज्जेची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जनमान सरवडी संघाच्या माध्यमातून आणि साधली जात नाही आहेत. धाव्या त्या फक्त आणि फक्त 21. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 7 धावांची सरासरी. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या शेवटच्या अंतिम ओव्हरमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहे आणि खास करून प्रेक्षकामधून आमची लाडकी बाची पाकी जोशी सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत. घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेताना ही चिमुकली. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडूकाळी क्षेत्ररक्षक दक्ष मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव करताना फलंदाज धावचित बाद. अतिघाई आणि कुठंतरी संकटात नाही आहे. धाव घेण्यासाठी तुमच्याकडे कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमधून धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. गेम प्लॅन फार महत्त्वाचं असतं. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. भारी भक्कम शरीरयष्टीचा विलास विजय. बॅट्समॅन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय विजय. ऑनसाईडचा बिग ब्लास्ट मात्र आउटफील्डमधून काय कमालीचा असेल. अप्रतिम उत्तम दर्जाचा असेल. कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट. बिग विकेट. बडी सफलता यावर प्राप्त करतो गेंदबाज. महत्वाचा विकेट. महत्वाचा मोहरा टिपताना गोलंदाज. रबियाची खेळी संपुष्टात. नॉस्टॅकर बॅट्समन विजय याचा जर आपण एकंदरीत क्रीडा क्षेत्राचा विचार केला तर उत्कृष्ट कुस्तीपट्टू, महाराष्ट्र केसरी असा कुस्तीपट्टू आहे. क्रिकेटमधून देखील अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. डीपमधून चेंडू उचलला जाईल तोपर्यंत 2 धावा काढण्याची संधी. पद्मनाथ अक्रॉस द लाईन ऑनसाईडचा पटका साधला. चेंडू जातो डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यस 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26. लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे.
बिग हिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना तो फलंदाज आला. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. स्विंग मिस परिपूर्ण बीट होतो फलंदाज. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं आश्रय तुमचं फुटवर्क, तुमचं पदलालित्य, पायांची मोमेंट फार महत्त्वाची असते. जागेवरून फोर्स काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साधला, चेंडू जातो डीप लॉंगॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत बाद. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 28. चालू होल्यापासून फोन ऑफ माय लव करून घे अभि. आता जिंकल्यावर काय आता बघतो मी कोण करण अभि जाणार आहे. अरे जाऊ दे, कोण भाऊ जा. अरे काय बोलू ट्राफिक पकी लागली आता धावाला ट्राफिक लागेल. हा नाही ही मॅच झाली आपण एक तास रेस्ट करू. पाणी आहे ना तिकडं, पाणी आला पण आहे बा. तुम्ही जेव्हा जरा नाही क्लिअर का आता ब्रेक तर तू देणार ब्रेक देणार अर्ध्या तासा ब्रेक. हां मी तेच सांगला ही मॅच कंपल्स 2:30 असतो बरोबर 3 वाजेपर्यंत ब्रेक घेऊ आता ना ए बंधू कुठे घेतो जेवण गेला. ए मित्र आयता बघ जा कलिंग आहे का आणि यांना दे खानाचा कलिंगची जत्रा ना भाई आपली.
वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅच बघतायत, आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा आहे आणि त्याचं आयोजन नियोजनाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर कासनेगावचे उपसरपंच सन्माननीय नानाशेठ गोंडली साहेब यांनी या स्पर्धेची सराहना केलेली आहे, वावा केलेल्या आहे आणि त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर नानाशेठ गोंडली साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका येतोय, षटकार. डावाला मिळतो आकार. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 29 धावांचं लक्ष असताना एक अफलातून फलंदाजी या ठिकाणी अविनाश याच्या बॅट मधून. या ठिकाणी पाहतोय अजून एक चेंडू सीमा पार जात आहे आणि फायनली गेला चौकार. या ठिकाणी पाहतोय चौकार येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू अजून एक धावा का? आता काय घडतंय? हा चेंडू जातो सीमा पार, चौकार. 24 धावा धावफलकावरती. क्या बात है. 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी 24 धावा धावफलकावरती. गर्मी बहुत है यार, ज्यादा देर तक नहीं रुकेंगे. 29 ची गरज होती, 24 धावा धावफलकावरती. हा एक षटकार लागला तर तो होऊ शकतो कारण आम्हाला लवकरात लवकर मॅच संपू शकते. पुढे चेंडू आणि संपवली मॅच या फटक्याने. हा फटका जातो सीमा पार आणि बरोबर 30 धावा धावफलकावरती. 29 ची गरज असताना राजेंद्र सर आमच्या बा किती खुश आहेत. क्या बात आहे. त्यांचा टर्न पण लवकर आटपला, जेवाला भोकले. चला दोन्ही टीमला विनंती आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे. एक चांगली उत्तम रुचकर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. नेक्स्ट मॅच काटे आणि भादवड बी. चला दोन्ही संघ नाही घ्या, आपण नाणेफेक करून घेऊया.